हॅलो गाइस, गॉड्स क्रिएटिव्ह हाऊस या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर रोज मी तुमच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येतेच, तसंच आजपासून मी ठरवलं की आपण लॉंग व्हिडिओ टाकूया। लॉंग व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला माझं लाईफस्टाईल सांगणार आहे, डेली रुटीन सांगणार आहे, ती मी रोज रोज काय करते, कसं करते ते सर्व। तर जसं तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला खूप प्रेम दिलं, तसंच माझ्या लॉंग व्हिडिओला सुद्धा द्या। आजच्या व्हिडिओमध्ये यात्रा होती आणि तिथं आम्ही दर्शन करायला गेलेलो देवाला। तर त्या देवाचे दर्शन माझे कसे झाले, तिथं आम्ही काय काय मज्जा केली, ते सर्व मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे। तर चला ब्लॉग सुरू करूया। थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे। तर जिथे आम्ही राहतो तिथल्या गावची यात्रा होती, तर आम्ही सर्व फॅमिली निघालेलो यात्रेला। मला रोडनी जायचं होतं, पण तिथं खूप गर्दी होती, म्हणून आम्ही ठरवलं की चालतच जाऊया। तर तुम्ही बघू शकता आम्ही इथं गल्ली बोळातनं चाललो आहे। मला रस्ता माहीत नव्हता, तरी आम्ही विचारत चाललो होतो। आम्ही आता पोचलो आहे। आता हा रोड क्रॉस केल्यानंतर बरोबर मंदिरच आहे। इथं नारळाचं दुकान होतं, सर्वजण नारळ घेत होते देवासाठी। तर आम्ही इथं तुम्ही बघताय ही कोण आहे, ही माझी बहीण आहे, ती आम्ही सगळे चालत चाललो आहे। तर इथं आम्ही आता मंदिराच्या बाहेर आहोत। तुम्ही बघू शकता आता आमच्या राईट साईडला मंदिर आहे। खूप गर्दी होती मंदिरात सुद्धा। आम्ही चालत चाललो आहे। इथं माझे पप्पा आहेत आणि माझी बहीण, मागं मी आणि माझी मम्मी होतो। आम्ही सर्व चालत चाललो आहे। तुम्ही बघू शकता आता इथं मंदिर आहे आमच्या राईट साईडला। इथे आम्ही सगळे लाईनीत उभा आहोत। खूप मोठी लाईन होती, दर्शनाची खूप मोठी लाईन होती आणि बरोबर यात्रा होती त्या दिवशी आम्ही गेलेलो आणि खूप गर्दी होती तिथं। आतमध्ये अंधार होता, मला शूट करायला पण येत नव्हतं, एवढी गर्दी होती, पण तरी मी ट्राय केलं आणि हा व्हिडिओ बनवला। मंदिरात खूप मस्त अशी रांगोळी काढलेली आणि रांगोळी खूप सारी माणसं आज दर्शन घ्यायला आलेली। तुम्ही लाईन बघा, खूप मोठी लाईन होती। तर देवाचं नाव तर मी सांगायची राहिलीच, नाथबाबाची यात्रा होती। नंतर जसं आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो, तसं मंदिराच्या थोडंच लांब असं एक बैल होता आणि त्या बैलला असे नाचवत होते। त्याच्यावर चांग भला असं लिहिलेलं आणि मस्त ढोल वगैरे ही वाजवून त्याला नाचवत होते। बैलगाड्याच्या शर्यती पण होत्या, म्हणून बैलाला खूप मस्त नटवलेलं आणि सजवलेलं। तर दुपारची वेळ होती, आम्ही घरी गेल्यानंतर आम्ही गोळा खाल्ला आणि आता मस्त गरमीच्या दिवसात थंड थंड गोळा खायला तर मज्जाच असते। त्याच्यानंतर आम्ही घरात गेल्यानंतर गोळा खाऊन तुम्ही बघू शकता आमचा इथं बोक्या आहे, किती मस्ती करतोय तो। त्याने आमच्या घरातला पूर्ण बॉक्स फाडला तो। त्याला मी बोलवत होती तरी तो स्वतःच मध्येच खेळायला गुंग होता। किती मस्तीखोर आहे हा बोका आमचा। दुपारच्या वेळी बोक्याला गरम झाल्यानंतर तो बेडवर जाऊन मस्तपैकी झोपतो। बघा आता इथं मी कसं त्याला चिडवते, पण तरी तो मला खूप जोरात। तर हा होता आजचा ब्लॉग। थँक्स फॉर वॉचिंग। जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।